तुही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. ईश्वरी अर्णवकडे आलेली आहे. तिला अंजलीनं पाठवलंय. अंजलीचं असं मत आहे की अर्णवला तिने मनवलं पाहिजे. अर्णवने आता एकच प्रश्न ईश्वरीला केलेला आहे. तो प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. माझं जर का लावण्याशी लग्न झालं किंवा साखरपुडा झाला तर तुम्हाला त्याबद्दल काय वाटतंय? अर्णवने अगदी खोचक प्रश्न केलेला आहे. कारण त्याला ईश्वरीच्या मनातील स्वतःविषयीच्या भावना जाणून घ्यायच्या आहेत. या प्रश्नावर ईश्वरी मात्र अगदी बर्फासारखी थंड झालेली आहे. खरं तर तिला ही गोष्ट पटत नाही आहे, पण डायरेक्ट तिला पटत नाही आहे असं म्हणणं योग्य वाटत नाही आणि ती त्याला उत्तर देते की तुमच्या त्या पर्सनल स्पेसमध्ये मी येऊ शकत नाही. त्याबद्दल मी माझं कोणतंच मत तुम्हाला देऊ शकत नाही. मला काय वाटतंय हे मी तुम्हाला सांगू शकत नाही. अर्णवला निश्चित उत्तर मिळालेलं नाही आहे, पण त्याला एवढी गोष्ट मात्र नक्कीच कळलेली आहे की मिस इंदोर म्हणजेच ईश्वरीला साखरपुडा झालेलं पटणार नाही आहे. जरी तिनं ते स्पष्ट शब्दात सांगितलं नसलं तरीही तिच्या त्या मौनामध्ये बऱ्याचशा गोष्टी येत आहेत हे मात्र त्याच्या पूर्णपणे लक्षात आलेलं आहे. अर्णव म्हणतो, नक्की तुमचं मत काय आहे ते मला समजायला पाहिजे होतं. ईश्वरी मात्र नक्की काय मत आहे हे सांगायला तयार नाही आहे. ती फक्त त्याला सांगते की तुमच्या आजीनं जो काही निर्णय घेतला आहे तो तुमच्यासाठी योग्यच असणार आहे. कारण आजपर्यंत त्यांनी तुमच्यासाठी योग्यच निर्णय घेतलेले आहेत आणि आपल्या घरातील मोठी माणसं आपल्याला कधीच फसवत नसतात असं मला वाटतंय, असं ती त्याला समजावून सांगते. पण अर्णवला मात्र तो निर्णय पटलेला नाही आहे असं तो स्पष्टपणे सांगतोय. तो म्हणतो, त्यांनी माझ्याशी ज्या पद्धतीनं ते सगळं काही सांगितले तेच मला आवडलं नाही. मला असं कधीच वाटलं नव्हतं की माझ्या लग्नाविषयी, माझ्या साखरपुड्याविषयी मला अचानक कधीतरी कळणार आहे. तो माझ्या आयुष्याचा निर्णय आहे आणि तो माझा माझा विचार लक्षात घेऊन, माझे निर्णय लक्षात घेऊनच त्यांनी सांगायला पाहिजे होता. असं माझ्यावर थोपवायला नाही पाहिजे होतं, असं त्याने ईश्वरीला सांगितलंय. खरं तर ईश्वरीला तर कुठं तो निर्णय पटलाय, पण आता अंजली म्हणली आहे की तू जाऊन अर्णवला मनव, म्हणून ती तिथं आलेली आहे. अर्णवला ती सांगते की आपल्या घरातल्या लोकांवर आपण जास्त वेळ रुसून राहायचं नसतं. आपण त्यांची मतं देखील समजावून घेतली पाहिजेत. नक्की त्यांनी असा निर्णय काय घेतला या पाठीमागचं कारण शोधलं पाहिजे. अर्णवला खरं तर वाटलेलं होतं की ईश्वरी आता येईल आणि स्वतःचं त्याच्याविषयीचं मत व्यक्त करेल, सांगेल की तिला देखील त्याच्याविषयी काहीतरी वाटतंय. पण ईश्वरीनं असं काहीच म्हणलेलं नाही आहे. ईश्वरी उलट त्याला अंजलीने तसेच आईने जे काही सांगितलेलं आहे ते योग्य आहे असंच त्याला सांगितलं आहे. विशेषतः आजीनं त्याच्यासाठी घेतलेला निर्णय हा योग्य निर्णय असू शकतो असं ती त्याला पटवून देण्याचा प्रयत्न करते आहे. पण अर्णवला मात्र ती गोष्ट अजिबात पटत नाही आहे. अर्णवला असं वाटतंय की आत्ता जे काही त्याच्याबरोबर झालेलं आहे ते अतिशय चुकीचं झालेलं आहे. आता हे सांगून ईश्वरी चाललेली असते. ती थोडी पुढे गेलेली असते की तेवढ्यात तिचा पाय तिरका पडतो आणि ती एकदम खालीच पडते. अर्णव पळत जाऊन तिला धरतो आणि म्हणतो, काय झालं मिस इंदोर? तर तिचा पाय असतो तो थोडासा मुरगळलेला असतो. ती म्हणते, माझा पाय मुरगळला आहे, खूप दुखायला लागलेला आहे. अर्णव म्हणतो, नुसतं धडपड करायची तुमची सवय काय जात नाही. बोलायचं अगदी मोठ्या मोठ्या माणसांसारखं, पण चालायचं लहान मुलांसारखं, बरोबर ना? असं म्हणून तो चिडून तिच्याकडे पाहत असतो. पण त्याच्या त्या चिडण्यामध्ये प्रेम आहे ही गोष्ट आता ईश्वरीला समजू लागलेली आहे. अर्णव म्हणतो, हे तुमचं नेहमीचंच आहे, असं म्हणून अर्णवने तिच्या पायाला हात लावलेला असतो. अर्णवच्या त्या स्पर्शामध्ये तिला ज्या काही गोष्टी कळायच्या त्या कळून गेलेल्या आहेत. जरी चेहऱ्यावर चिडके भाव असले तरी मनातील प्रेम मात्र त्याच्या त्या स्पर्शाने तिच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. अर्णव पायाला हात लावतो आणि ते अजूनच थोडंसं दुखतंय असं त्याला सांगते. अर्णव म्हणतो, थांबा, थोडंसं दुखणार आहे, मला काय करता आलं तर मी करून बघतो, असं म्हणून त्याने पाय हातात धरलेला आहे आणि तो इकडं तिकडं फिरवतोय. तुम्हाला लगेच बरं वाटेल असं देखील तो म्हणतोय. त्याच्या त्या बोलण्यामध्ये, त्याच्या त्या स्पर्शामध्ये कमालीचं प्रेम ईश्वरीला जाणवत आहे. आजपर्यंत ही गोष्ट आपल्याला का जाणवली नाही असं तिला वाटतंय. अर्णव बदललेला आहे असं देखील तिला वाटत आहे. आपल्यावर चिडणारा, रागवणारा अर्णव हा आपल्यावर प्रेम करतोय की काय, अशा भावना आता ईश्वरीच्या देखील मनामध्ये उत्पन्न होऊ लागलेल्या आहेत. कारण आजचा हा अर्णव तिला काहीतरी वेगळाच वाटतोय. अर्णव आणि ईश्वरी एकमेकाशी बोलत आहेत हे अविनाश आणि अर्णवच्या भावाने पाहिलेलं असतं. त्या दोघांचं एकमेकामध्ये प्रेम असावं असं त्या दोघांनाही वाटत असतं. ते दोघं एकमेकाला किती प्रेमानं बोलत आहेत
हे देखील त्यांनी पाहिलेलं असतं. पण त्या दोघांनी अजून एकमेकाशी प्रेम व्यक्त केलेलं नाही आहे, त्यामुळं आत्ताच आपण या विषयावर काहीच बोलायला नको, असा विचार करून ते फक्त त्या दोघांकडं बघत राहतात. अर्णव ईश्वरीला म्हणतो, "आता बरं वाटतंय का बघ?" पायाचं थोडंसं स्ट्रेचिंग तो तिला देतो आणि म्हणतो, की "आता तुम्हाला बरं वाटू लागेल." अर्णवचा भाऊ आणि अविनाश आता ते मात्र तेथे थांबत नाहीत. त्यांना जे काही समजायचं असतं ते समजलेलं असतं आणि त्यामुळं ते तेथून निघून जातात. अर्णव म्हणतो, "जरा स्वतःची काळजी घेत चला." अर्णव असं का म्हणतोय हे आता ईश्वरीच्या चांगलंच लक्षात यायला लागलेलं आहे. इकडे वल्लरी आता आजींकडं पोहोचलेली आहे. वल्लरीला बघायचंय की नक्की आजींच्या मनात काय चाललेलं आहे. अर्णवने साखरपुड्यास नकार दिलाय, त्यामुळं त्यांनी आता अर्णवचा विषय सोडून तर दिलेला नाही ना, यासाठी खरं तर वल्लरी आलेली आहे आणि ते सांगते, "अर्णवला ना स्वतःचं सुख कशात आहे तेच कळत नाही. पण आजी, तुम्हाला मात्र त्याचं सुख अगदी व्यवस्थित कळतंय बरं का. तुम्ही घेतलेला निर्णय अतिशय योग्य आहे असं मला वाटतंय. मी तर तुमच्या निर्णयाच्या बरोबर आहे," असं वल्लरीनं सांगितलेलं असतं. तेव्हा आजी म्हणतात, "हो का? तू चक्क माझ्याबरोबर आहेस का? हे तर नवलच आहे म्हणायचं." असं म्हणून त्यांनी वल्लरीचं तोंड बंद करण्याचा प्रयत्न केलाय. पण तोंड बंद ठेवेल ती वल्लरी कसली? वल्लरी म्हणते, "हो, अहो मी अगदी तुमच्याबरोबर आहे. आता अर्णव लहान आहे. अजून त्याला त्याचं सुख-दुःख कळत नाही. आपल्याला त्याचं सुख-दुःख कळतंय. अहो पत्रिका जुळल्यात ही गोष्ट त्याला काय समजणार आहे? आणि 34 गुण जुळतायत म्हणजे नक्कीच लावण्या आणि अर्णव हे मेड फॉर ईच अदरच आहेत. आता फक्त ते त्यांच्या लक्षात येत नाहीये. पण आपण मोठे आहोत ना, हे आपल्या लक्षात आलेलं आहे. त्यामुळं आपण थोडासा फोर्स करणं गरजेचं आहे असं मला वाटतं." तेव्हा आजी म्हणते, "ते काय करायचं ना ते मी बघते." वल्लरी म्हणते, "हो, नाही तुम्ही तर बघणारच आहात, पण मला हे सांगणं गरजेचं वाटलं, की आपण घेतलेला निर्णय आहे ना, तो त्याच्यासाठी अतिशय योग्य आहे आणि त्यामुळं या निर्णयाच्या आपण आता मागं पाय घ्यायची गरज नाहीये. आपण त्याला मनवण्याची गरज आहे," असं वल्लरी आजींना बोलत आहे. इकडे ईश्वरी आता अंजलीकडे आलेली आहे. अंजली म्हणते, की "काय झालं गं? ऐकलं का त्याने तुझं? काय म्हणला तो? आता तो ऐकेल का?" असं बरेच काही प्रश्न ती विचारू लागली आहे. पण खरं तर आपल्याकडून त्याने काहीच ऐकलेलं नाही आहे, असं आता ईश्वरीने अंजलीला सांगितलंय. "मी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्यांची ऐकण्याची मनस्थिती आहे, असं मला काही वाटत नाही," असं ईश्वरीने अंजलीला सांगितलंय. अंजली म्हणते, "हेच तर आहे. एकदा त्याने नाहीचा ठेका धरला ना, की तो कोणाचं काहीच ऐकत नाही. मला वाटत होतं, तू गेल्यानंतर तरी काही फरक पडेल." तेव्हा ईश्वरी म्हणते, "मी त्यांना म्हणवू शकत नाहीये. मी फक्त तुमचं मत त्यांना सांगितलंय." अंजली म्हणते, "ठीक आहे, जाऊ दे तुझं ऐकून तरी घेतलं. मी गेले असते तर माझं ऐकून देखील घेतलं नसतं. कारण त्याला असं वाटतंय, की मी देखील आजीच्या प्लॅनमध्ये सहभागी आहे. मी देखील हे सगळं घडवून आणलेलं आहे. तुला नक्की काय वाटतंय? तो या साखरपुड्यासाठी तयार होईल का?" असा प्रश्न आता पुन्हा एकदा अंजलीनं केलेला असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, "याबाबत आत्ता तर मी काहीच सांगू शकत नाही. पण सध्या तर ते लगेच तयार होतील अशी मानसिकता त्यांची मला अजिबात वाटत नाही. ते काहीच बोलायला तयार नाही आहेत," असं ईश्वरीने सांगितलंय. अंजली म्हणते, "मला ना त्याची खूपच काळजी वाटते. पण बरं झालं तू त्याच्याजवळ गेलीस आणि त्याला मनवण्याचा प्रयत्न केलास. थँक यू." असं अंजलीने ईश्वरीला म्हणलेलं असतं. खरं तर अंजलीला हे पटलेलंच नाही आहे, की अर्णव आणि लावण्या यांचा साखरपुडा व्हावा. पण आता ही गोष्ट ती ईश्वरीला बोलून दाखवत नाही आहे. इकडे आता लावण्याची एंट्री बरोबर आजी आणि वल्लरी बोलतायत तेथे झाली आहे. ती जाणीवपूर्वकच तिथे गेलेली आहे. कारण तिला असं दाखवायचं आहे, की झालेल्या सगळ्या निर्णयाचा तिला खूपच त्रास झालेला आहे आणि ती आजीला जाऊन म्हणते, "जर का अर्णवचं माझ्याविषयी काहीच मत नसेल, तर मी देखील अर्णवला सोडायला तयार आहे. त्याच्या सुखामध्येच माझं सुख आहे," असं म्हणून तिने डोळ्यामध्ये अश्रू आणायला सुरुवात केलेली आहे. वल्लरी पाहते, की लावण्या तर खूपच चांगली ॲक्टिंग करायला लागली आहे. वल्लरी तिला दाद द्यायला लागते. लावण्या मुद्दामच आजीला म्हणते, की "जर का अर्णवच्या मनामध्ये काही नसेल, तर आपण त्याला फोर्स करण्यात काय अर्थ आहे?" असं म्हणून ती रडायला लागली आहे. आता आजी म्हणते, की "तू त्याची काही काळजी करू नको. जे काही झाले ते खरंच माझ्यासाठी सुद्धा अनपेक्षित होतं. मला असं वाटत होतं, की असं काही घडणार नाही." वल्लरी म्हणते, "अगं लावण्या, तू मनाला लावून घेऊ नकोस. हे बघ, तुला माहिती आहे ना, पत्रिका जुळलेली आहे. आता मनं जुळायला तरी असा किती वेळ लागणार आहे? थोडंसं अर्णवला समजावून सांगितलं की झालं आणि मला असं वाटतं, की आजीच्या शब्दाच्या बाहेर तो काही नाही आहे." आता लावण्या मात्र रडत असते आणि म्हणते, "पण असं फोर्स करून काय उपयोग आहे? हे सगळं त्याच्या मनातून यायला पाहिजे. त्याच्या मनातच माझ्याविषयी प्रेम नसेल तर मी काय करायचं? मी एकतर्फी किती प्रेम त्याच्यावर करू?" असं म्हणून तिचं त्याच्यावर प्रेम आहे असं तिनं व्यक्त केलेलं असतं.
तेव्हा आजी तिच्याजवळ जाते आणि म्हणते, "हे बघ बाळ, तू काही काळजी करू नको. अर्णवला कसं मनवायचं ना ते मला चांगलंच माहिती आहे." असं म्हणल्यावर आता लावण्या थोडी खुश झालेली आहे. वल्लरी देखील खुश झालेली आहे. वल्लरी आजींच्या जवळ येते आणि म्हणते, "म्हणजे अर्णवला मनवण्याचा तुमच्याकडे काहीतरी प्लॅन असेल तर?" तेव्हा आजी म्हणतात, "हो, आहे तर. मला माहिती आहे की अर्णवला कोणत्या गोष्टी कशा समजावून सांगायच्या. आत्ता तो चिडलेला आहे, रागावलेला आहे कारण त्याला माझा निर्णय पटलेला नाही आहे. पण मला माहिती आहे माझा निर्णय त्याला नक्कीच पटेल. त्यासाठी काय करावं लागतंय ना ते मी करायची तयारी आहे." तेव्हा वल्लरी खुश झाली आहे. वल्लरी म्हणते, "आजी, मला तुमच्यावर अगदी 100% गॅरंटी आहे. तुम्ही अर्णवला मनवणार. आत्ताच जरी तो ऐकत नसला तरी देखील तो मनवला जाईल तुमच्याकडून याची मला खात्री आहे." या दोघींचं बोलणं ऐकून लावण्या देखील खुश झाली आहे. कारण अर्णवला स्वतः आजी मनवणार आहे म्हणल्यानंतर त्याला आता हा साखरपुडा करावाच लागणार आहे आणि पर्यायी माझ्याशी लग्न करावंच लागणार आहे असं लावण्याला वाटतंय. आजीने देखील मनाशी काही गोष्टी ठरवलेल्या आपल्याला समजतायत. आजी म्हणते की मी नक्कीच अर्णवला मनवणार आहे. तर इकडे अंजली, अविनाश आणि अर्णवचा भाऊ हे तिघंही बसलेले आहेत. त्यांना काळजी वाटते ती म्हणजे अर्णव आणि लावण्या यांचा साखरपुडा होतोय की काय? कारण अर्णव आणि ईश्वरी एकमेकाविषयी काहीच बोलत नाहीयेत. अविनाश अंजलीला म्हणतोय, "तू विचारलंस का तिला नक्की काय तिच्या मनात आहे ते?" तेव्हा अंजली सांगते, "हो, मी ईश्वरीला बोलले, पण तिच्या मनामध्ये अर्णवविषयी काय आहे हे ती सांगायलाच तयार नाहीये. मी तिला विचारलं डायरेक्ट की तुला अर्णव आवडतो का? त्यावेळेस ती काय म्हणली?" असा अर्णवचा भाऊ विचारतो. तेव्हा अंजली सांगते की ती काहीच बोलली नाही. ती मान्य करायलाच तयार नाहीये की तिला अर्णव आवडतो. तिच्या मौनामध्ये काय समजावं ना तेच मला कळत नाही. अविनाश म्हणतो, "हे बघ, तिच्या मौनामध्ये काय असेल नसेल ते माहीत नाही. पण मला एवढं कळतं की अर्णवसाठी ईश्वरीच योग्य आहे. लावण्या ही त्याच्यासाठी कधीच योग्य नाहीये. कारण लावण्या कशी आहे ते आपल्याला चांगलं माहिती आहे. आता अर्णवच्या मनामध्ये देखील ईश्वरीविषयी बऱ्याचशा भावना आहेत. पण ते दोघं मात्र एकमेकांना सांगत नाहीत आणि त्याविषयी आपल्याला देखील काहीच कळू देत नाहीत. त्यांच्या मनाचा ठाव लागणं थोडंसं अवघड चाललेलं आहे." अंजली म्हणते, "पण जर का ही परिस्थिती अशीच राहिली तर मग मात्र परिस्थिती आपल्या हाताच्या बाहेर जाणार आहे." तेव्हा अर्णवचा भाऊ म्हणतो की आपण परिस्थिती हाताच्या बाहेर जाऊ द्यायची नाही. आपण त्यासाठी काही ना काहीतरी केलंच पाहिजे. तेव्हा अविनाश त्याला म्हणतो, "हो, काय करायला पाहिजे ते आता सुचत नाही ना, हाच तर मोठा प्रॉब्लेम झालाय. त्या दोघांना कसं एकमेकांना व्यक्त करायला लावावं ते कळत नाहीये. एकदा फक्त अर्णवने किंवा ईश्वरीने एकमेकाच्या भावना एकमेकांना समजावून सांगितल्या किंवा व्यक्त करून सांगितलं की माझं तुझ्यावर प्रेम आहे, एवढा एक शब्द देखील हा साखरपुडा मोडण्यासाठी आपल्याला योग्य ठरेल. पण ते मात्र त्यांच्याकडून येत नाहीये," असं अंजली म्हणते. "आता हे कोडं कसं सोडवावं ना, हेच मोठं माझ्यापुढं कोडं झालेलं आहे." अविनाश म्हणतो, "काही काळजी करू नको. अजून थोडासा वेळ आपण त्यांना देऊया. मला असं वाटतंय की सगळं योग्य होईल आणि जे काय होणार आहे ते शेवटी योग्यच असेल," असं अविनाश म्हणत आहे. पण अंजली म्हणते, "लावण्या आणि अर्णवचा साखरपुडा होणं हे काही योग्य होणार नाहीये." इकडे आजी देवाच्या समोर बसलेली असते आणि त्याच वेळेत ईश्वरी देखील त्यांच्याकडे आलेली असते. ईश्वरी अर्णवकडे जाऊन आलेली आहे ही गोष्ट ईश्वरीने आजीला सांगितलेली असते. तेव्हा आजी खुश होतात आणि म्हणतात, "काय झालं ग? काय म्हणला तो?" तेव्हा ईश्वरी म्हणते की "मी त्यांना सांगितलं, मोठ्यांनी जे काही निर्णय घेतलेले असतात ते आपल्यासाठी योग्यच असतात, पण ते आपल्याला लवकर कळत नाहीत. त्यामुळं आजींनी जर का तुमच्यासाठी निर्णय घेतलेला असेल तर तो योग्यच असेल असं मी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला." आजी म्हणते, "अगदी बरोबर. बरं झालं तू त्याला हे सगळं समजावून सांगितलं. मला माहिती आहे, हे सगळं तूच करू शकते. चिंटूला जरा तू नीट समजावून सांगशील का गं? त्याला त्याचं सुख कळत नाहीये. काय झालंय माहिती आहे का? अगं लावण्या आणि अर्णव यांच्या जन्मपत्रिका आम्ही जुळवून बघितल्या आहेत आणि त्यांचे 36 पैकी 34 गुण जुळतायत. यासारखे गुण परत कधीच जुळणार नाहीत. त्यामुळं लावण्य आणि अर्णव यांचा विवाह झालाच पाहिजे असं मला वाटतंय. पण अर्णवला आता या गोष्टी कशा समजावून सांगू आणि त्याचा बाकी कोणत्या गोष्टीवर विश्वासच नाहीये. जर का मी पत्रिकेविषयी काही बोललं मग तर तो चिडणार. त्यामुळं मला त्याला ही गोष्ट सांगायची नाही. पण मला माहिती आहे चिंटूला तू अगदी व्यवस्थितपणे म्हणावू शकते. तो तुझं नक्कीच ऐकेल. आता हे टास्क तुझंच आहे," असं आजीने तिला सांगितलंय. आता हे सगळं ऐकताना ईश्वरीला तर खूपच वाईट वाटतंय. ईश्वरीच्या मनामध्ये अर्णवविषयी खूप चांगल्या भावना आहेत. खरं तर प्रेमच आहे. पण आता अर्णवलाच दुसऱ्या कोणाशी तरी लग्न कर, दुसऱ्या कोणाशी तरी साखरपुडा कर, हे कसं मनवावं आणि कसं सांगावं असा प्रश्न तिच्या मनात देखील पडलाय. तरी देखील आजीला ती सांगते की "ठीक आहे, मी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करेल.
आजी खुश होतात आणि म्हणतात, "अगदी छान. मला ईश्वरी तुझ्यावर ना अगदी 100% खात्री आहे. तू अर्णवला व्यवस्थित शब्दात समजावून सांगशील." आता ईश्वरीच्या मनामध्ये मोठी घालमेल झालेली आहे. खरं तर तिच्या मनामध्ये अर्णवविषयी नितांत प्रेम निर्माण व्हायला लागलेलं आहे आणि तिला हेही समजतंय की अर्णवच्या मनात आपल्याविषयीच प्रेम आहे आणि त्यामुळंच तर त्याने या साखरपुड्यास नकार दिलेला आहे. पण आजींच्या मनात मात्र लावण्या भरलेल्या आहे. कारण लावण्याचा आणि अर्णवचा जन्मपत्रिका जुळलेल्या आहेत आणि त्यामुळं आता ते गुण जुळल्यामुळं त्या दोघांचाच विवाह करायला पाहिजे असं आजीला वाटतंय. पण आता आजींना मनवण्यापेक्षा अर्णवनाच आपल्याला म्हणावं लागणार आहे ही गोष्ट तिच्या लक्षात आलेली आहे आणि आजीनं आता तिच्यापुढं हे चॅलेंजेस दिले. हे चॅलेंज म्हणून तू घे आणि अर्णवला लावण्याच्या साखरपुड्यासाठी तू स्वतःच तयार कर असं आजी तिला सांगतायत आणि निमूटपणे तिने हे मान्य केलंय की हो, तुम्ही काही काळजी करू नका, मी त्यांना अजून एकदा हे सगळं समजावून सांगण्याचा प्रयत्न करेल. पण तिच्या मनामध्ये मात्र प्रचंड घालमेल सुरू आहे. इकडे ईश्वरीच्या घरी नमू आणि तिची आई तिची वाट बघत बसलेले आहेत. बाहेर पावसाचं वातावरण झालेलं आहे. अजून ईश्वरी कसं काय आली नाही असं त्या दोघी बोलत असतात आणि तेवढ्यात दारात ईश्वरी आलेली आहे. ईश्वरी भिजलेली आहे आणि ती उदास देखील आहे असं तिच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसतंय. आई पाहते की ईश्वरी आलेली आहे आणि नमूला सांगते, "पटकन जाऊन टॉवेल घेऊन ये." "अगं ईश्वरी, पाऊस होता तर बाळा थोडं थांबायचं ना, कशाला भिजत भिजत यायचं?" असं ती तिला म्हणते. "नमू पटकन टॉवेल घेऊन ये गं, हिचे केस किती ओले झालेत बघ बरं." असं ती नमूला सांगते. नमू पण लगेच धावत पळतच टॉवेल घेऊन येते. आता स्वतः आई तो टॉवेल घेते आणि ईश्वरीचे केस स्वच्छ करायला लागते आणि ते कोरडे करायला लागते. तेव्हा ईश्वरीला ती विचारते, "पावसात एवढ्या यायची काय गरज होती? थोडं थांबायचं ना?" ईश्वरी म्हणते, "हो, पण मला असं वाटलं की या मुंबईच्या पावसामध्ये एकदा भिजून बघावं." ईश्वरी खोटं खोटंचं हसू चेहऱ्यावर आणण्याचा प्रयत्न करत असते. नमू म्हणते, "काय झालंय? तुझा चेहरा मला उदासच वाटतोय." ईश्वरी म्हणते, "कुठे? काहीच झालेलं नाहीये." आई म्हणते की काहीतरी झाल्याशिवाय तू अशी बोलणार नाहीस असं मला वाटतंय. पावसात भिजायची काय गरज आहे सांग बरं? ईश्वरी मात्र भयानक शांत झाली आहे. ईश्वरी म्हणते की माझ्या आयुष्यात काय चाललं ना तेच मला कळत नाही. ईश्वरीचं असं अचानक बोलणं ऐकून नमू आणि आईला समजलंय की नक्कीच काहीतरी झालेलं आहे. आई म्हणते, "काय झालं? आज परत भांडण झालं का? काय घडलं का तिथे?" तेव्हा ईश्वरी सांगते की भांडण झालं असतं तर गोष्ट वेगळी होती. आज आमच्यात बरंच काही झालं, पण भांडण मात्र झालं नाही. आज ते शांत होते आणि मी देखील शांत होते. पण हे सगळं मला आता असहनीय झालंय. माझ्या मनात काहीतरी चालू आहे, पण मला कळत नाहीये. मला असं वाटतंय की हे सगळं सोडून दूर कुठेतरी निघून जावं, पण कुठं जावं ते कळत नाही. आई म्हणते, "असलं काही बोलू नकोस. नक्की काय झालंय ते सांग बरं." ती म्हणते की काय झालंय तेच तर कळत नाहीये. मनातल्या भावना कशा व्यक्त कराव्या त्या कळत नाहीत आणि काय भावना आहेत ते देखील कळत नाही. नमूला मात्र समजलंय की ईश्वरीला काय म्हणायचंय ते. कारण ईश्वरीच्या मनामध्ये अर्णवविषयी किती प्रेम आहे ते नमूला मात्र कळलंय. आई म्हणते, "हे बघ ईश्वरी, तू काय बोलतेस ना ते मला अजिबात कळत नाही. पण नक्कीच काहीतरी तू उदास होण्यासारखं घडलंय एवढं मला कळू शकतं. हे बघ बाळा, काही गोष्टी ह्या हळूहळू उमगत असतात. तशीच तुझ्या मनातली ती गोष्ट तुला हळूहळू समजेल." तेव्हा ईश्वरने आईला अगदी घट्ट धरून ठेवलंय आणि तिच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलेलं आहे. सुप्रिया तिला सांगते, "मला समजतंय तुला काय होतंय ते. पण हे बघ स्वतःला थोडंसं समजून घे. आता जे काय झालं असेल ना ते आम्हाला लगेच सांगावं असं मी काही म्हणत नाही. पण तुझ्या मनामध्ये जे काय चाललंय ना त्या सगळ्या गोष्टीचा जरा नीट अर्थ लाव." आई जे काय बोलते त्याचा थोडासा अर्थ ईश्वरीला समजतोय. कारण आपल्या मनामध्ये अर्णवविषयी प्रेम आहे आणि अर्णवचा साखरपुडा होणार आहे ही गोष्ट आपल्या मनाला टोचते, बोचते. हे आता कोणाला आणि कसं सांगावं असा प्रश्न तिला पडलेला आहे. इकडे अर्णव आजीकडे आलेला आहे आणि आजी म्हणते, "झाला का तुझा राग शांत?" अर्णव म्हणतो, "तू जे काही केलंयस ना त्यामुळे मला खरंच वाईट वाटलंय." तो म्हणतो की अचानक तू असा मला निर्णय सांगशील असं कधीच वाटलं नव्हतं. तो निर्णय पण माझ्या आयुष्याचा निर्णय आहे. तू मला असं सांगावं असं कधीच वाटत नव्हतं. आजी म्हणते, "कदाचित ते माझं चुकलं असेल. पण मी जो काही निर्णय घेतलेला आहे तो तुझ्यासाठी योग्य आहे असं मला तरी आत्ता वाटतंय. कदाचित तुला ते पटत नसेल." अर्णव म्हणतो, "हो, मला ते पटलेलंच नाहीये आणि अजूनसुद्धा ते पटत नाही. पण तुला वाईट वाटावं असं मी काय करावं असं देखील मला वाटत नाही." उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की राकेश आलेला आहे आणि अंजलीने सांगितलंय की राकेश आणि लावण्याचा साखरपुडा ठरलेला आहे. तेव्हा तो तर एकदम खुश होतो आणि म्हणतो, "बरं झालं. म्हणजे आता यांचा विवाह देखील लवकरच होईल."
तेव्हा अंजली त्याला सांगते की नाही, हा विवाह व्हायला नाही पाहिजे, कारण अर्णवला ईश्वरी आवडते. हे ऐकल्यावर राकेशला चांगलाच धक्का बसलाय, कारण आता त्याला कन्फर्म झालंय की ईश्वरी आणि अर्णव यांच्यामध्ये काहीतरी चालू आहे. आणि त्यानंतर तो अर्णवला भेटतो आणि चक्क उलटच सांगतो. तो म्हणतो की अंजलीला देखील असं वाटतंय की तुझा आणि लावण्याचा विवाह व्हायला पाहिजे. अर्णव म्हणतो, म्हणजे ताईला देखील असंच वाटतंय का की माझा आणि लावण्याचा साखरपुडा व्हावा? आणि त्यानंतर राकेश आणि ते दोघेही चाललेले असतात. तेवढ्यात ईश्वरी त्यांच्या गाडीच्या समोर येते आणि अर्णव जोरात हॉर्न वाजवतो. हॉर्नचा आवाज ऐकून ईश्वरी जोरात ओरडते. आता ईश्वरीच्या पाठीमागे गाडीमध्ये अर्णव आणि राकेश आहेत. आणि राकेश जेव्हा पाहतो की ईश्वरीच आता समोर आलेली आहे, त्याला समजतं की आता दोघंही एकमेकाच्या आमने-सामने येणार आहेत. आणि आता ईश्वरीला समजणार आहे की राकेश हाच अर्णवचा भाऊजी आहे. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.